हॅलो स्टुडंट, तर आपण आज सिम्पली सपोर्टेड बीमचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 5 मीटर कॅरीज पॉईंट लोड ऑफ 15 kN and 30 kN ॲट 1 मीटर फ्रॉम लेफ्ट अँड राईट सपोर्ट रिस्पेक्टिव्हली. ड्रॉ शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. पहिल्यांदा डायग्राम काढूया. ए बी हा बीम आहे आणि हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. म्हणजे याचा अर्थ काय की ह्याच्या दोन्ही एंड्सला आपल्याला सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट काय करतो तर रिॲक्शन ऑफर करतो आर ए इथं आणि इथं आर बी. ह्याचा स्पॅन दिलेला आहे 5 मीटर. ह्याचा स्पॅन दिलेला आहे 5 मीटर. आता त्यांनी काय सांगितलं की पॉईंट लोड 15 kN आणि 30 kN. हे लेफ्ट म्हणजे हा लेफ्टपासून 15 kN आणि राईटपासून 15 kN, सॉरी लेफ्टपासून 15 kN आणि राईटपासून 30 kN हे 1 मीटर अंतरावर आहे. म्हणजे 15 kN जो फोर्स आहे तो लेफ्टपासून 1 मीटर अंतरावर आहे. हा लेफ्टपासून 15 kN जो फोर्स आहे, 15 kN फोर्स हा लेफ्टपासून किती अंतरावर आहे, 1 मीटर अंतरावर आहे. नेक्स्ट हा जो 30 kN फोर्स आहे तो राईट सपोर्टपासून ह्या राईट सपोर्टपासून 1 मीटर अंतरावर आहे. 30 न्यूटनचा हा राईटपासून 1 मीटर अंतरावर आहे. ठीक आहे, म्हणजे हे डिस्टन्स किती झालं तर हे झालं 3 मीटर. ओके, आता ह्याला नावं देऊया आपण. ह्याला नाव देऊया सी आणि ह्याला नाव देऊया डी. तर पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, ही डायग्राम काढावं लागेल. जसं आपल्याला दिलेलं आहे ए बी बीम आहे, त्याचा 5 मीटर स्पॅन आहे. 15 kN जो लोड आहे तो लेफ्ट सपोर्टपासून 1 मीटर अंतरावर आहे. 30 kN लोड आहे तो राईट सपोर्टपासून 1 मीटर अंतरावर आहे. मग इथं 15 kN आलं, ही 30 kN आलं. रिस्पेक्टिव्हली म्हटल्यावर त्या सिक्वेन्सनं घ्यावं लागेल. इथून 1 मीटर आणि इथून 1 मीटर आणि राहिलेलं काय असणार आहे, 5 मधनं हे आणि हे गेल्यावर 3 मीटर असणार आहे. मग आपल्याला मेकॅनिक्सच्या प्रिन्सिपलनुसार आधी आर ए आणि आर बीचे व्हॅल्यू काढावी लागेल. मग इथं काय करायचं, समेशन ऑफ एफ वाय बरोबर 0, म्हणजे सम ऑफ ऑल द व्हर्टिकल कॉम्पोनंट्स आर 0. मग कुठले व्हर्टिकल कॉम्पोनंट्स आहेत, आर ए 15, 30 आणि आर बी. ह्यामध्ये मेकॅनिक्सचं प्रिन्सिपल वापरायचं, अपवर्ड पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड जो आहे तो निगेटिव्ह. हे मेकॅनिक्सचं प्रिन्सिपल इथं वापरावं लागेल. आता अपवर्ड फोर्स, आता बघा हे सगळे व्हर्टिकल कॉम्पोनंटची बेरीज 0 आहे. आर ए कुठं जातो आहे, व्हर्टिकली अपवर्ड जातो आहे, म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे आर ए. त्याच्यानंतर 15 kN काय जातो आहे, डाऊनवर्ड जातो म्हणजे मायनस येणार आहे 15 kN. हा 30 पण काय जातो आहे, डाऊनवर्ड जातो आहे म्हणजे -30. आता आर बी काय जातो आहे, व्हर्टिकली अपवर्ड जातो आहे म्हणून आर बी बरोबर 0. ओके, मग ह्याच्यातनं इक्वेशन 1 येणार आहे, आर ए प्लस आर बी. जेव्हा तुम्ही सॉल्व करतात तर 15 30 किती होते, 45, -45. ते 0च्या इकडच्या साईडला गेले की +45 होणार आहेत. म्हणून हे इक्वेशन 1 झालं. नंतर आपण काय काढतो की समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए बरोबर 0. ह्याच्यात मेकॅनिक्सचा प्रिन्सिपल काय वापरतो, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतो आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह घेतो. आता एपासून आपल्याला मुवमेंट काढायची आहे आणि त्याची बेरीज 0. पहिल्यांदा आर ए फोर्स घ्या. आर एचं जर आपण घेतला फोर्स तर एपासून एचं डिस्टन्स काय आहे तर 0 परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, म्हणजे आर ए × 0 0च येणार आहे. नंतर बघा 15 kN. आता हे फिक्स ठेवा. हा काय करणार आहे, ह्याला असं क्लॉकवाईज रोटेट करणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे. 15 × त्याचं एपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, 1 मीटर. ठीक आहे, नंतर 30 kN लोड घ्या. हा त्याला काय करणार आहे, क्लॉकवाईज रोटेट करणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे. +30 × परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम एच्या अबाउट मुवमेंट घेतो, म्हणजे एपासून त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येईल, हे 1 आणि हे 3 म्हणजे 4. ठीक आहे, 4. नंतर आर बी फोर्स घ्या. हे त्याला काय करणार आहे, असा अँटी क्लॉकवाईज फिरवणार आहे, म्हणजेच निगेटिव्ह येणार आहे. आर बी × परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए किती आहे, 5. ओके, एपासून त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, एपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स 5 आहे. म्हणजे हे तुम्ही जेव्हा सॉल्व करताल तेव्हा तुम्हाला इथं आर बीची व्हॅल्यू आपल्याला येणार आहे. ती आर बीची व्हॅल्यू किती येते तर आर बीची व्हॅल्यू 27 kN येते. आर बीची व्हॅल्यू किती येते हे सॉल्व करा, तुम्हाला 27 kN एवढी व्हॅल्यू तुम्हाला आर बीची येते. तर ही आर बीची व्हॅल्यू तुम्ही इथं इक्वेशन 1मध्ये पुटअप करा, तुम्हाला आर एची व्हॅल्यू येईल. आता हे मी कसं करायचं हे सांगत बसत नाही, तर मॅथमॅटिकल प्रिन्सिपल. आता -5 आर बी इकडे गेलं, +5 आर बी होईल. ह्याचं गुणाकारण ह्याचं गुणाकारण त्याची बेरीज केल्याच्यानंतर ह्या जो सम येईल त्याला 5, हा जो सम येईल = 5 आर बी.
मग त्याच्यानुसार आर बीची किंमत तुम्हाला इथं येईल. 5 आर बी बरोबर 135 येते. ह्याचं किती येतं 135 म्हणजे आर बी बरोबर किती आलं 27 म्हणजे 135 भागिले 5 म्हणजे 27 किलोन्यूटन. आणि आर एची व्हॅल्यू किती येते 18 किलोन्यूटन. आर एची व्हॅल्यू किती आली ह्या आर बीची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुटअप करा म्हणजेच आर ए प्लस 27 बरोबर 45 हे प्लस 27 इकडे गेले 45 मायनस 27 म्हणजे 18 किलोन्यूटन येईल. मग इकडे देऊया आपण 18 किलोन्यूटन आणि ह्याची व्हॅल्यू आली 27 किलोन्यूटन. ओके. आता आपल्याला शिअर फोर्स बेंडिंग डायग्राम काढायचे आहे. ठीक आहे. शिअर फोर्स आणि बेंडिंग डायग्राम काढायचे आहे म्हणून आपण काय करू सगळ्या पॉईंटमधून अशा व्हर्टिकल लाईन्स ट्रान्सफर करूया असे. ठीक आहे. आता आपल्याला जेव्हा शिअर फोर्स काढायचा असतो तेव्हा आपण सेक्शन घेतो. हा सेक्शन घेऊया. इकडं राईट आणि लेफ्टला घेऊ. इंटरमिडिएट जे फोर्स आहेत त्याच्या राईट आणि लेफ्टला घ्यायचं आहे. इंटरमिडिएट जे फोर्स आहेत त्याच्या राईट आणि लेफ्टला घेतलं आणि इकडं राईटला घेतलं. मग आपण इथं शिअर फोर्स काढतो आहोत. शिअर फोर्स मग पहिल्यांदा शिअर फोर्स ॲट बी एस एफ ॲट बी शिअर फोर्स ॲट बी. आता इथं तुम्हाला सॉमचं प्रिन्सिपल जे शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंटचं प्रिन्सिपल आहे ते वापरावं लागेल. म्हणजेच हे सेक्शन लाईनच्या उजवीकडं डाऊनवर्ड पॉझिटिव्ह सेक्शन लाईनच्या डावीकडं अपवर्ड पॉझिटिव्ह किंवा सेक्शन लाईनच्या उजवीकडं अपवर्ड निगेटिव्ह आणि सेक्शन लाईनच्या डावीकडे डाऊनवर्ड निगेटिव्ह. हे जे साईन कन्व्हेन्शन आहे हे साईन कन्व्हेन्शन आपल्याला इथं वापरावं लागेल. ठीक आहे. मग आता पाहूया एस एफ ॲट बी. बीच्या इकडं जर आपण घेतलं तर 0च येणार आहे आणि बीच्या जेव्हा लेफ्ट साईडला घेऊ ही सेक्शन लाईन आहे आणि हा फोर्स काय जातो अपवर्ड जातो. ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला अपवर्ड म्हणजे काय आला निगेटिव्ह. ह्याची व्हॅल्यू किती आहे 27 आहे. आर बीची व्हॅल्यू किती आहे 27 किलोन्यूटन म्हणजे मायनस 27 किलोन्यूटन आलं एस एफ ॲट बी. नंतर एस एफ ॲट डी. डीच्या राईट साईडला काढायचं आणि डीच्या लेफ्ट साईडला काढायचं. एस एफ ॲट डी राईट आर करतो. एस एफ ॲट डी राईट. आता ह्या डीच्या राईट साईडची सेक्शन लाईन हे डी जी आहे फोर्स त्याच्या राईट साईडची सेक्शन लाईन घेऊया. याच्या उजवीकडे कुठला फोर्स आहे तर एकच फोर्स आहे आणि तो सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला अपवर्ड जातो म्हणजे मायनसच येणार आहे. मायनस 27 किलोन्यूटन येणार आहे. नेक्स्ट एस एफ ॲट डी लेफ्ट. ओके. आता हे डी पॉईंट आहे. ह्या डी पॉईंटच्या लेफ्ट साईडला जे सेक्शन लाईन आहे त्याच्या उजव्या साईडला कुठले फोर्स आहेत तर हा एक फोर्स आहे आणि हा एक फोर्स आहे. 30 किलोन्यूटनचा फोर्स आहे आणि 27 किलोन्यूटनचा फोर्स आहे. ह्या उजव्या साईडला 30 किलोन्यूटनचा फोर्स डाऊनवर्ड जातो म्हणजे पॉझिटिव्ह आणि ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला आर बी अपवर्ड जातो म्हणजे निगेटिव्ह. म्हणजेच काय येणार आहे 30 पॉझिटिव्ह येणार आहे आणि आर बीची व्हॅल्यू किती आहे 27 मायनस 27 बरोबर काय आला 3 किलोन्यूटन. ठीक आहे. 3 किलोन्यूटन हा फोर्स आलेला आहे. नेक्स्ट एस एफ ॲट सी राईट. सीच्या राईट साईडची सेक्शन लाईन घेऊया. ह्या राईट साईडच्या सेक्शन लाईनला कुठले फोर्स आहेत हा 30 किलोन्यूटनचा फोर्स खाली जातो आहे राईटला. या सेक्शन लाईनच्या राईट साईडला या सेक्शन लाईनच्या राईट साईडला डाऊनवर्ड जातो म्हणजे पॉझिटिव्ह आणि ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला अपवर्ड जातो म्हणजे निगेटिव्ह. म्हणजे ह्याचं पण उत्तर काय येणार आहे 30 मायनस 27 बरोबर 3 किलोन्यूटन. ओके. नंतर एस एफ ॲट सी लेफ्ट. ह्या सीच्या लेफ्ट साईडला ही सेक्शन लाईन आहे. ह्याच्या उजव्या साईडला कुठले फोर्स आहेत तर 15 किलोन्यूटन आहे 30 किलोन्यूटन आहे. हे दोन्ही फोर्स काय आहेत सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला डाऊनवर्ड जात आहेत. सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला डाऊनवर्ड जात आहे म्हणजे पॉझिटिव्ह आणि हे आर बी जो आहे तो 27 किलोन्यूटनचा आहे तो अपवर्ड जातो म्हणजे निगेटिव्ह. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. 15 खाली जातो म्हणजे पॉझिटिव्ह. ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला 15 खाली जातो म्हणजे पॉझिटिव्ह. ह्या सेक्शन लाईनच्या आता डावी साईडची सेक्शन लाईन घेतो ना ही सेक्शन लाईन घेतो त्याच्या उजव्या साईडला 30 डाऊनवर्ड जातो म्हणजे पॉझिटिव्ह 15 अधिक 30 आणि ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला हा आर बी वरती जातो म्हणजे निगेटिव्ह. म्हणजे ह्याचं आन्सर किती येतं आहे पहा तर एस एफ ॲट डी लेफ्ट हे किती येते तर ह्याचं आन्सर येते 18 किलोन्यूटन. 18 किलोन्यूटन. ठीक आहे. नेक्स्ट एस एफ ॲट ए राईट. ओके. एस एफ ॲट ए लेफ्टला 0 येणार आहे. एच्या राईट साईडला घेऊ किती फोर्सेस आहेत तर 15 किलोन्यूटन आहे 30 किलोन्यूटन आहे 27 किलोन्यूटन आहे. ह्या राईट साईड ही जी सेक्शन लाईन आहे त्याच्या उजव्या साईडला हा डाऊनवर्ड जातो म्हणजे पॉझिटिव्ह
हा डाऊनवर जातो म्हणजे पॉझिटिव्ह, हा अपवर्ड जातो म्हणजे निगेटिव्ह. सेम आपल्याला येणार आहे 15 पॉझिटिव्ह प्लस हा 30 वजा हा अपवर्ड जातो म्हणजे निगेटिव्ह 27 सेक्शन, म्हणजे हे 18 किलोन्यूटन येणार आहे. अशा आपण व्हॅल्यू काढल्याच्यानंतर आपण इथं बेसलाईन काढायची आहे. ही बेसलाईन काढली SF ची, ही बेसलाईन काढलेली आहे. बीला आपल्याला किती व्हॅल्यू आलेली -27 म्हणजे बेसलाईनच्या खाली येणार आहे. मायनस जे आहे ते बेसलाईनच्या खाली येणार आहे. SF ॲट D 2 व्हॅल्यू आल्या आहेत 27 आणि 3, म्हणजे एक 27 एक व्हॅल्यू आली. डीची जी लाईन आहे, डीची जी लाईन आहे तिथे एक 27 एक व्हॅल्यू आली आणि 3 म्हणजे पॉझिटिव्ह 3 आलेली, म्हणजे हे जे बेसलाईन आहे त्याच्यावरती 3 म्हणजे पॉझिटिव्ह आलेलं आहे 3. ठीक आहे. नंतर SF ॲट C 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत 3 आणि 18. 3ला इथं 3 ही जी Cची लाईन आहे SF ॲट C 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत 3 आणि 18. मग 3 ही Cची जी लाईन आहे 3 इथं आलं आणि 18 इथं आलं, 2 पॉईंट मिळाले. आणि SF ॲट A 18 आलेलं आहे. आता हे क्लोज असतं म्हणून इथं हे पॉईंट लोड आहे म्हणजे इथं व्हर्टिकल, इथं पॉईंट लोड आहे म्हणजे इथं व्हर्टिकल, त्याच्यानंतर इथं पॉईंट लोड आहे म्हणजे इथं व्हर्टिकल. ठीक आहे. इथं असं व्हर्टिकल आणि इथं पॉईंट लोड म्हणजे इथं व्हर्टिकल. ठीक आहे. मग हे आपल्याला इथं काही UDL वगैरे नाही आहे, त्यामुळे स्ट्रेट असं जोडून घ्यायचं आहे. हे स्ट्रेट असं जोडून घ्यायचं आहे, हे असं जोडून घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला SF जे आहे त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ही तुम्हाला डायग्रॅम SF डायग्रॅम तुम्हाला इथं मिळून जाणार आहे. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे तर BM डायग्रॅम कॅल्क्युलेट करायचे आहे. BM डायग्रॅम कॅल्क्युलेट करायला आपण BM म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये जर हॉगिंग करत असेल, असं हॉगिंग करत असेल तर निगेटिव्ह आणि सॅगिंग करत असेल तर पॉझिटिव्ह, अशा पद्धतीनं आपल्याला सॅगिंग होत असेल असं सॅगिंग होत असेल तर पॉझिटिव्ह आणि हॉगिंग करत असेल खाली ढकलत असेल बीमला तर निगेटिव्ह. ठीक आहे. मग थोडक्यात हे क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, थोडक्यात असं साईन कन्व्हेन्शन बेंडिंग मुवमेंटला काढावं लागेल. मग बेंडिंग मुवमेंट प्रत्येक पॉईंटला काढू. बेंडिंग मुवमेंट ॲट B, बेंडिंग मुवमेंट ॲट B बघा, Bला एक फोर्स आहे, हा RB हा फोर्स आहे 27 किलोन्यूटनचा. B पासून B पर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे 0, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे. त्याच्यानंतर बेंडिंग मुवमेंट ॲट D, बेंडिंग मुवमेंट ॲट D. आता D हा D फोर्स आहे, Dला 30 किलोन्यूटन ॲक्ट होतो आहे, पण D पासून D पर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 म्हणजे हा 0च झाला. त्याच्या उजव्या साईडला कुठला फोर्स आहे तर RB हा फोर्स आहे. हा काय करणार आहे, ह्या बीमला असं सॅगिंग करणार आहे, म्हणजे असा वरती उचलणार आहे, म्हणजे सॅगिंग करणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे. तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम D पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे त्याचा 1, म्हणजेच फोर्स किती आहे 27 इंटू 1 म्हणजे 27 किलोन्यूटन मीटर आलेलं आहे. ठीक आहे, कारण हे सॅगिंग करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बेंडिंग मुवमेंट ॲट C, बेंडिंग मुवमेंट ॲट C, बेंडिंग मुवमेंट ॲट C बघा, तर Cला 15 किलोन्यूटनचा फोर्स आहे. C पासून C पर्यंतचा परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 म्हणजे हा फोर्स 0 झाला. याच्या उजव्या साईडला कुठला फोर्स आहे, हा 30 किलोन्यूटनचा फोर्स आहे. हा काय करणार आहे, ह्याला खाली ढकलणार आहे, ह्या बीमला खाली ढकलणार आहे म्हणजे असं क्लॉकवाईज मुवमेंट होणार म्हणजे निगेटिव्ह, आणि हा अपवर्ड ढकलणार आहे म्हणजेच ह्या अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करणार म्हणजे पॉझिटिव्ह. बेंडिंग मुवमेंटमध्ये साईन कन्व्हेन्शन हे मेकॅनिक्सपेक्षा वेगळं आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच हे 30 किलोन्यूटन इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम C किती आहे तर 3 मीटर, आणि हे 27 किलोन्यूटन अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम C किती आहे 4 किलोन्यूटन. ओके. हा 30 किलोन्यूटनचं काय येणार मायनस येणार आहे, कारण हा 30 किलोन्यूटनचा हॉगिंग करतो आहे. -30 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम Cचं पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 3. ओके. प्लस हे का हे सॅगिंग करत आहे, प्लस 27 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम C पासून ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे हे 3 अधिक 1 म्हणजे 4. तर ह्याचं जे आन्सर येईल ते तुम्हाला आन्सर इथं कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर बेंडिंग मुवमेंट ॲट A, बेंडिंग मुवमेंट ॲट A, RA हा फोर्स आहे, RA पासून याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 झालं म्हणजे हे 0 झालं. आता त्याच्या उजव्याकडे कुठले फोर्स आहेत तर 15 किलोन्यूटन आहे, हा हॉगिंग करतो म्हणजे निगेटिव्ह. हा 30 किलोन्यूटन आहे, हॉगिंग करतो खाली ढकलतो म्हणजे निगेटिव्ह. हा RB फोर्स आहे तो अपवर्ड ढकलतो म्हणजे हा सॅगिंग करतो म्हणजे पॉझिटिव्ह. आता ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स A पासून, ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स A पासून आणि ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स A पासून, आणि त्यात साईन कन्व्हेन्शन वापरायचं. हा 15 किलोन्यूटनचा फोर्स हॉगिंग करतो म्हणजे निगेटिव्ह, आणि A पासून त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे 1 मीटर म्हणजे -15
इंटू 1. ठीक आहे. हा 30 kN हॉगिंग करतो तर परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पासून हे 1 अधिक 3 म्हणजे 4 मायनस येणार आहे 30 × 4. 30 × 4 आणि RB काय करतो सॅगिंग करतो वर ढकलतो त्यामुळे हे प्लस येणार आहे 27 × त्याचं ए पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 5. 27 × 5 तर हे एवढं kN तुम्हाला येणार आहे. तर BM ॲट सी जे बेंडिंग मुवमेंट ॲट सी किती येत आहे पहा. म्हणजे बेंडिंग मुवमेंट ॲट सी येत आहे 18 kN मीटर. 18 kN आणि बेंडिंग मुवमेंट ॲट ए बघा किती येतं आहे तर हे 0 येणार आहे. हे 0 येणार आहे. तुम्ही नीट कॅल्क्युलेट करून बघा हे 0 येणार आहे. मग मी काय करतो तर इथं एक अशी बेसलाईन काढतो बेंडिंग मुवमेंट काढण्यासाठी. बरोबर ह्याच्या खाली SF आलं पाहिजे आणि ह्या SFच्या खाली इथं काय आलं पाहिजे बेंडिंग मुवमेंट. बीला काय आली व्हॅल्यू 0 आलेली आहे. सीला काय आलेली आहे 18 + 18 आलेली आहे म्हणजे ह्या जी काय बेसलाईन आहे त्याच्यावरती डीला काय आलेली आहे 27 डीला काय आलेली व्हॅल्यू 27 बरोबर डीच्या खाली 27 व्हॅल्यू इथं येते प्लस आलेली आहे म्हणजेच बेसलाईनच्या वरती. त्यानंतर सीला काय आलेली व्हॅल्यू 18 आलेली आहे बरोबर सीच्या खाली इथं 18 आलेली आहे व्हॅल्यू. ठीक आहे. आणि एला काय आलेली 0. ठीक आहे. आता ही UDL नसल्यामुळं हे असा हा डायरेक्ट इथं जोडायचा आहे. लिनियर कर्व येणार आहे पॅराबोलिक येणार नाही कारण UDL असतं तर पॅराबोलिक आला असता त्यामुळे हा लिनियर येणार आहे. हा लिनियर कर्व येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे आपलं ही बेंडिंग मुवमेंट डायग्राम पण झालेली आहे. ह्याच्या आधी आपण असे प्रॉब्लेम सॉल्व केलेले असल्यामुळे मी थोडं फास्ट सांगितलेलं आहे तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. तर हे लिनियर आपल्याला जोडायचं आहे. आज आपण इथंच थांबतो आहोत.